शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता नोव्हेंबर हा महिना चालू आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये नक्की काय नियोजन आपल्याला करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने आहेत. तर या 2 महिन्याच्या लागवडीचा जो कालावधी आहे हा आपण लक्षात घेऊन कोणती पिकं करायची याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता यामागे कारण काय असेल, शक्यता काय असेल आणि त्याच्यावर ताकअंडीची ट्रीटमेंट कशी करायची हे पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर खरोखर ताकअंडीवर पिकं काढायची असतील तर हे व्हिडिओ जे आहेत हे शेवटपर्यंत नक्की पहा. याने नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर तर आपण हे जाणून घेऊयात की कोणती पिकं आपल्याला करायची आहेत आणि का करायची आहेत. तर तुम्हाला मी अगोदर पिकांची लिस्ट सांगतो. आता याच्यामध्ये टोमॅटो जे पीक आहे हे 50-50 आहे. म्हणजे आत्ता जरी लागवड केली तरी असं पकडून चला की साधारण 200 रुपये रेट तुम्हाला मिळणार आहे. परंतु एका एकरमध्ये ताकअंडीचा जर वापर केला तर साधारण 2000 ते 2200 कॅरेट अगदी आरामात मिळू शकतात जर कोणताही मोठा पाऊस झाला नाही तर. दुसरं जे पीक आहे याच्यामध्ये ते आहे काकडी. आता सगळ्यांना माहीत आहे काकडी थंडीमध्ये वाढत नाही म्हणूनच करायची. दुसरं गवार, सेम कारण. तिसरं भेंडी, सेम कारण. त्यानंतर चौथं म्हणजे थोडक्यात आपलं 5वं पीक. तर याच्यामध्ये हे आहे भोपळा, दुधी भोपळा. 6वं दोडका. 5वं घोसावळं. त्यानंतर आता छोटी पिकं. छोट्या पिकामध्ये मुळा, दुसरं गाजर, तिसरं बीट. ही पिकं आपल्याला टार्गेट करायची. आता मी एवढी पिकं का सांगतो बरं, म्हणजे असं व्हायला नको एवढे मोठे फॉलोअर आहेत, फक्त एकच पीक सांगितल्यावर किती लोक करतील बरं. 1% जरी म्हटलं तरी 250 ते 250 लोक करतील, म्हणजे तरीसुद्धा फरक पडतोच. मी म्हणतो 1% तर फक्त म्हणजे खूप कमी शक्यता आपण पकडली. जवळजवळ 10% शेतकरी त्याचा विचार करतात. परंतु जर मल्टिपल पिकं सांगितले तर याच्यामध्ये मार्केट व्हेरिएशन हे तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही. जर एकाच पिकाला टार्गेट केलं तर त्याचा शेतकरी खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा घेतात. आणि मग असं व्हायला नको की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही लावलं आणि मग भाव उतरला. याच्यासाठी तुम्हाला कोणतेही पिकं मी एकच किंवा 2-3 पिकं सांगत नाही तर मल्टिपल पिकं सांगतो. आता याच्यामध्ये बरीचशी पिकं अशी आहेत जी थंडीमध्ये अजिबात वाढणार नाही आहेत, परंतु त्यांना रेट हा खूप जास्त असणार आहे. आता कमीत कमी खर्चामध्ये ह्या पिकांचं नियोजन कसं करायचं किंवा थोडंसं आपण त्याच्यामध्ये आणखी फिरून मी तुम्हाला सांगतो. आपल्याला असं काय करायचं की ज्याच्यामध्ये आपला अजिबात खर्च झाला नाही पाहिजे, पीक पण चांगलं आलं पाहिजे, उत्पादन पण चांगलं मिळालं पाहिजे आणि रेट जर चांगला असेल आणि उत्पादन चांगलं जर असेल तर नफासुद्धा जास्त राहणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला वापरायचे ताकअंडी. आता पिकं मी तुम्हाला जवळजवळ 8 ते 10 पिकं सांगितली आहेत. आता त्या पिकांना ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ताकअंडी वापर किंवा बनवायचं आहे कसं याची जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर ताकअंडीचा जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ऑलरेडी 2 व्हिडिओ त्याच्यावर मी दिलेले आहेत, तर तुम्ही जाऊन ते अगोदर पहा. त्या पद्धतीने द्रावण बनवा. द्रावण बनवताना तुम्हाला 2 अडचणी येतील. पहिली, गावरान अंडी मिळणार नाहीत, तर त्या ठिकाणी तुम्ही बॉयलर जरी वापरले तरी चालतील. दुसरं, फक्त दही आणि ताकच टाकायचं आहे का? नाही. तुमच्याकडे दही असेल तुम्ही दही टाका, तुमच्याकडे ताक असेल तुम्ही ताक टाका, तुमच्याकडे दूध असेल तुम्ही दूध टाका, काहीही अडचण नाही. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, ताकअंडी वापरायचं असेल तर ताजं बनवायचं आणि ताजंच टाकायचं नाही. मी जे सांगतोय तेच करा. त्याच्यापेक्षा जास्त हायस्कूल किंवा कॉलेजकडे जाऊ नका, कारण त्याचे खूप कारणं आहेत. तर द्रावण आत्ताच बनवा. उद्या तुमचं ते तुम्हाला 1 महिन्याचं असो, 2 महिन्याचं असो की 3 महिन्याचं असो, काही फरक पडत नाही. तुमचं द्रावण जेवढं जुनं तेवढंच त्याचा रिझल्ट तगडा. आणि हो, जो शेतकरी पहिल्यांदा वापरतोय त्यांनी काय करायचं आहे, एकतर पहिला मास्क आणायचं आहे, त्या मास्कवर सेंट मारायचं आहे आणि ते मास्क आपल्या तोंडाला लावायचं आहे आणि मग त्याची फवारणी करायची. आता हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्हाला फवारणी केल्यानंतरच समजेल किंवा फवारणी करताना समजेल. दुसरं, आता ताकअंडी कसं बनवायचं आहे, ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे आणि त्यावेळेस काय काळजी घ्यायची हे झालं. आता ते किती वेळा वापरायचं आणि कसं वापरायचं तर वापरण्याची पद्धत. पहिली, फवारणी. आता पीक जर केलं तर फवारणी कधी करायची तर लक्षात घ्या, पीक उगवून आल्यानंतर साधारण भाजीपाल्यामध्ये 15 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी ही पडलीच पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही 19-19 बुरशीनाशक, ह्युमिक याची ड्रिंचिंग करू शकता. नाही केली तरी अडचण नाही. परंतु तुमचा जर उष्टा बेड असेल, म्हणजे पहिलं पीक घेतलं आहे आणि आता दुसरं पीक परत करताय, तर ट्रायकोडर्मा वर्डी, सुडोमोनास फ्लुरोसन्स आणि
पोटॅशियम ह्युमेट 98% किंवा मायकोरायझा ह्या 3 घटकांचं एकत्र मिश्रण करायचं आहे आणि त्याची आळवणी आपल्याला पहिल्या पिकाला करायची आहे. त्यानंतर ताकंडी फवारणी साधारण 15व्या दिवशी करायची. रोप म्हणजे पीक किंवा जी रोपं आहेत ही उगवून म्हणजे ज्या दिवशी उगतात त्या दिवसापासून 15 दिवस नंतर फवारणी करायची. 15 लिटरच्या पंपासाठी 200 मिली द्रावण घ्यायचं आहे आणि 20 लिटरच्या पंपाला 250 मिली द्रावण हे आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे. फवारणी करताना दाट फवारणी करायची म्हणजे पानं व्यवस्थित भिजतील अशी. तसेच लक्षात घ्या, द्रावण जेवढं जुनं असेल तेवढंच तुम्हाला दुसरी फवारणी लेट करता येईल. त्याशिवाय द्रावण जेवढं जुनं तेवढंच त्याला वास जास्त, आणि जर वास जास्त तर तेवढेच दिवस तुमचा प्लॉट हा किडींपासून मुक्त राहणार आहे. या गोष्टी समजल्या असतीलच. आता जर नसतील समजली तर परत व्हिडिओ जो आहे हा थोडासा मागं न्या आणि परत एकदा ऐका मी काय सांगितलं आहे. यामुळं काय होणार आहे तर तुमच्या रासायनिक फवारण्या खूप खूप कमी होणार आहेत. तुम्हाला कोणतंही कीटकनाशक वापरण्याची सहसा गरज पडणार नाही. ज्या दिवशी गरज वाटेल असं वाटतंय त्या दिवशी लगेच एक फवारणी घ्यायची, ती पण प्रिव्हेंटिव्ह घ्यायची. क्युरेटिव्हमध्ये अजिबात आपला प्लॉट जाऊ द्यायचा नाही. ज्या दिवशी तुमचा प्लॉट क्युरेटिव्हमध्ये जाईल त्या दिवशी समजून चला तुमच्या खर्चाला सुरुवात झाली. आपण हे कमीत कमी खर्चाचं बजेट का करतोय तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. उत्पादन जर कमी झालं आणि जर उत्पादन खर्च वाढत असेल तर तुमचा नफा तिथं अजिबात राहणार नाही. आणि तो नफा काढण्यासाठी आपण हे ताकंडी ह्या द्रावणासाठी आपण पूर्ण 10 वर्ष घातलीत आणि ती 10 वर्ष फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच घातलीत. तर त्याच्यासाठी ताकंडी वापरताना नियमित त्याची व्यवस्थित माहिती घ्या आणि मग वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो खर्च आहे हा खूप कमी असेल आणि तुमचं उत्पादन मात्र जास्त असेल. थोडक्यात तुमचा जो नफा आहे हा नफा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे. आता दुसरं, आळवणी. आळवणी कधी घ्यायची तर साधारण पिकाचा कालावधी किती आहे त्याच्यानुसार ठरवा. जर 60 दिवसाचं पीक आहे किंवा 45 दिवसाचं आहे किंवा 65-70 दिवसाचं आहे, म्हणजे थोडक्यात कोबी, फ्लावर, बीट हे जे पिकं असतील तर अशा पिकांसाठी आपल्याला साधारण 15 दिवसाला आळवणी करायची किंवा 20 दिवसात, जास्तीत जास्त 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आळवणी करायची. म्हणजे साधारण जर 75 दिवसाचं जर पीक असेल तर 3 आळवण्या कंपल्सरी त्याच्या फिक्स होतील. आता 3 आळवण्या आणि साधारण 4 ते 5 फवारण्या यामध्ये तुमचं पीक जे आहे हे पूर्णपणे निघून जाईल. फ्लावरमध्ये किंवा कोबीमध्ये कधीतरी तुम्हाला अळीची समस्या जाणवू शकते. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट किंवा मग त्याच्यामध्ये ग्रासी वापरू शकता किंवा सोलोमन वापरू शकता, म्हणजे जर अडचण आलीच तर, अन्यथा नाही. आता ही झाली तुमची आळवणीची पद्धत. आळवणीच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या पिकांमध्ये कमीत कमी लक्षात ठेवा 3 वेळा तरी आळवणी ही झालीच पाहिजे. आता मोठी पिकं जर असेल म्हणजे वांग असेल, मिरची असेल तर यांना साधारण 20 ते 25 दिवसादरम्यान एक आळवणी आणि साधारण 8 ते 15 दिवस किंवा 8 ते 12 दिवसाला एक फवारणी, अशा पद्धतीनं त्याचं नियोजन आपल्याला ठेवायचं आहे. आता तुम्हाला जेवढी पण पिकं सांगितलीत तुम्ही टप्प्याटप्प्याने सगळी करू शकता किंवा बऱ्याच पिकांना त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं त्या पिकांचं नियोजन करा, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या पिकांमधून शिल्लक राहणार आहे. आता मला असं वाटतं की ताकंडीमध्ये तुमचे बरेचसे प्रश्न सुटलेले असतील. जी काही प्रश्न तुमची बाकी असतील किंवा ते बनवायचे कसं त्याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की ताकंडी कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जाऊन पहा आणि त्या पद्धतीनं आपल्या पिकावर त्याचा वापर करा. मित्रांनो, आपला चॅनल हा एंटरटेनमेंट नसून किंवा एंटरटेनिंग नसून इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यामुळं तुमच्या बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळं लावत जा, तुमचं पीक दाखवत जा, तुमचा फक्त तोंडच दाखवू नका. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. मी माझं तोंड दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, तर तुम्हाला तो इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे याच्यासाठी व्हिडिओ बनवतो. म्हणून शक्यतो व्हिडिओ पूर्ण ऐका, पाहू नका. पाहण्यासारखं काही नाही आहे. मी ना कटरीना कैफ आहे, ना मी कोणता तुम्हाला मूव्ही सांगतोय किंवा ना कोणती मूव्हीची स्टोरी चालवतोय. ही एक प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुम्ही घ्या आणि आपल्या शेतीमध्ये बदल करा, आपल्या डोक्यामध्ये सुद्धा बदल करा आणि ती बदल करण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. धन्यवाद.